सर्वप्रथम सर्वांना स्वामी प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मला माहिती आहे व्हिडिओ लेट येणार आहे, तरी पण चला मला शुभेच्छा द्यावं, कारण हा व्हिडिओ प्रकट दिनाच्या दिवशीचा आहे. आणि मग त्या दिवशी मी आता मस्त अशी स्वामींची पूजा करून घेतली होती. आता सिंपलच पूजा केली होती, थोडीशी मग मांडामांड वगैरे करून जे आहे त्याच ठिकाणी पूजा केली होती मी, म्हणजे आपल्या देवघरामध्ये. मी काय असं वेगळं म्हणजे जशी गुरुवारांना ते पूजा करतात तसं काही वेगळी पूजा केली नव्हती. पण थोडंसं आज आता असं म्हणजे अभिषेक वगैरे काय घातला होता स्वामींना, तर हा तर प्रत्येक गुरुवारीच घालत असते. पण म्हणलं आज स्वामींचा प्रकट दिवस आहे आणि मग आपण आता स्वामींना अभिषेक ते हे करावा. आणि त्यानंतर मग आता ठरवलंच होतं की आज केंद्रात जायचंच, पण आता कसं राहते सगळं आपल्या काय हातात नसतात गोष्टी. मग यांनी पण तयार झाले आणि मग केंद्रामध्ये पण जाण्याचा आज योग आला होता. ते मी आता व्हिडिओमध्ये पुढं दाखवलेच. त्यानंतर मग स्वामींचा अभिषेक करून घेतला. आता दही दूध म्हणजे आता पंचामृत जे आपण तयार करता त्यानेच, आणि मी नेहमी असाच अभिषेक करते स्वामींचा. आणि त्यानंतर मग आता मला इतकी दिवस तर काही शक्य झालं नाही सारामृताचं पारायण करणं. 21 दिवसाचं, 11 दिवसाचं किंवा मग 7 दिवसाचं जमेल तसं करत असते मी, पण यावेळेस काही शक्य झालं नाही. मग त्यामुळं शेवटच्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशीच मग मी हे 21 अध्यायाचं पारायण केलं. सारामृत म्हणजे पूर्ण वाचलं त्या दिवशी. नाहीतर मग एरवी आता गेल्या वर्षी जेव्हापासून म्हणजे स्वामी सेवेत येऊन आता मला वर्षाच्या वर झाले, मग जसं स्वामी सेवेत आले तसं एकच प्रकट दिन झाला म्हणजे एकाच वर्षी माझा. मग तेव्हा मी 7 दिवसाचं पारायण केलं होतं, पण यावेळेस ते शक्य झालं नाही. त्यामुळं मग शेवटच्या दिवशी तरी म्हणलं आज पूर्ण सारामृत वाचन करावं. आणि मग आता केंद्रही झाले नवीनच, त्या केंद्राला बहुतेक 1 वर्ष झाले आता होऊन. मग तिथेही जाऊन आलात आम्ही आणि मग खरंच खूप छान वाटते ना, असं म्हणजे अगदीच मन तृप्त होते असं केंद्रात वगैरे गेलं की. आणि मग तिथले थोडेसे व्हिडिओज घेतलेत मी, आता ते तुम्हाला पुढं दाखवणच. पण त्याआधी मग आता ही घरची पूजा करून घेतली मी. आता सिंपल अशी पूजा केली होती. त्यानंतर मग माळ वगैरे जप केली. आता 11 माळी किंवा मग 1 माळ हे आपलं आता म्हणजे इच्छेनुसार आहे. आता मला एवढं तर काही होत नाही, कारण नंतर मग शाळेत ते जायचं असते त्यामुळं. मग 1 माळ जपली. जप केल्याच्या नंतर मग जशी आपण नित्यसेवा करतात तसंच, फक्त यामध्ये मी सारामृत तेवढं आज पूर्ण वाचले. दररोज जसे आपण 3 अध्याय घेता त्याप्रमाणे, नाहीतर मग सगळं सारामृत वाचलं. आणि आता कसं झालं आहे, रोजचं तोंडपाठ झाल्यामुळं सारामृत म्हणजे लवकर वाचता येईल, 1 पाऊण तास लागायला सगळं वाचायला. आणि मग फायनली आता माझी पूजा झाली होती. आता अभिषेक केल्यानंतर स्वामींची मूर्ती आजच्या दिवस म्हणलं इथंच ह्या जशी मी दररोज स्वामींचे फोटो वगैरे ठेवते त्याच ठिकाणी ठेवावं कलश बांधून हे. आणि मग कलशातलं पाणी आज बदललं होतं. आता ते 8 दिवसाला तर बदलतच असते, पण आजही बदललं मग. आणि त्यानंतर मग सारामृत वाचून घेतलं. आता कंटिन्यू जर वाचलं आपण तर पाऊण तासात होऊन जातं. आणि असंही सारामृताचा एक नियम आहे, आपण बसायच्या अगोदरच आपलं सगळं काय आटपून घ्यायचं आणि मग एका बैठकीत वाचून घ्यायचं. आता काही जणांना शक्य होत नाही, मलाही व्हायचं नाही जेव्हा लेकरं लहान होते तेव्हा, पण आत्ता एवढं काही होत नाही. त्यानंतर मग आरती करून घेतली मी स्वामींची. मग आपण ज्या नेहमी आरत्या म्हणतात त्याच आरत्या 2-4 आरत्या म्हणून घेतल्या मी. आणि मग नंतर निघालोत इकडं केंद्रामध्ये जाण्यासाठी. तर आता हे म्हणजे चालू आहे वाटतं बांधकाम, याचं बांधकाम झाले पण पुतळा वगैरे बसवला नाही. तर हा महाराणा प्रतापांचा पुतळा इथं बसवणार आहेत वाटतं. मग थोडासा तिथलाही शूट घेतला आणि त्यानंतर मग आम्ही आलोत. तर कंधारलाच आहे केंद्र, आमच्या गावापासून आहे 1 7 किलोमीटर. तर पहा आता हे जे आता मेन आहे म्हणजे जायचा रस्ता केंद्राच्या तिकडं. मग इथं हातपाय वगैरे धुतले आम्ही सगळ्यांनी. आता लेकरही सोबतच होते. माझी स्वरा बघा, आता ती खूप खुश होते असं बाहेर जायचं म्हणलं की. आणि इथं आता आज प्रकट दिनानिमित्त खूप छान म्हणजे डेकोरेशन, पुन्हा मध्ये रांगोळी वगैरे काढल्या होत्या. आणि मध्ये तर गाभाऱ्यात खूपच छान केलं होतं, म्हणजे सुंदर सजावट केली होती त्यांनी. मग आम्ही इथले थोडेसे व्हिडिओज घेतले. आता पब्लिक प्लेसमध्ये असे व्हिडिओ घ्या वाटत नाहीत, पण थोडेफार घेत असते मी. सगळेच घेत होते त्यामुळं मीही घेतला. मग त्या स्वराला एकच वेळेस तिनं आली,
पण खरंच खूप ॲक्टिव्ह आहे. मग तिनं हे औदुंबराला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केल्या. मग तिचं बघून साईनी केलं तसंच. मग दोघांनीही केलं. त्यानंतर मी प्रदक्षिणा मारल्या. तर माझ्याच्याने 108 तर काही शक्य झालं नाहीत, कारण मग स्वरा मागे मागे म्हणलं की होत नाहीत म्हणून. आता जेवढं आपल्याला जसं शक्य आहे तशी आपण मनोभावी देवाची पूजा करावी असं तरी मला वाटते. मग प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर आता हे व्हिडिओ मागे पुढे झाले असता. मग नंतर तिथं हो काही किती सुंदर सजावट केली होती त्यांनी. खूपच छान रांगोळी वगैरे काढल्या होत्या आणि मस्त वाटत होतं. असंही आपल्याला इथं केंद्रामध्ये आल्यास, स्वामींच्या दरबारात आल्यास काही सजावटही नाही केली तरी पण एवढं एक आत्मिक सुख भेटतं आहे, एवढं मन तृप्त होते की आता ते काय आपण शब्दात सांगणं शक्य नाहीत. जे स्वामी भक्त आहेत त्यांनाच आता हे कळेलच. मग नंतर माळजप वगैरे केला तिथं. तर माझ्याच्याने एक चूक झाली की घरून माळ न्यायची आठवण नाही मला, कारण आपली जी आपण दररोज माळ जपता ती अशी केंद्रात जपावी, ते चांगलं असते असं सगळेजण म्हणतात. त्यानंतर मग घरी जाण्यासाठी निघालो. आता इथं काही थोडीशी शॉपिंग केली. मग चप्पल, थोड्या बांगड्या वगैरे. तर सासूबाईंना बांगड्या भरायच्या होत्या, त्या अशा बांगड्या भरतात म्हणजे असं त्यांच्या हातात आदी आहेत तशा प्रकारे, म्हणजे नेहमीसारख्याच आपल्यासारखं असं काढघाल करत नाहीत. मग मध्ये मध्ये स्वराचं चालू होतं, मी कोणत्या घेऊ म्हणून. मग जशा आईनी भरल्यात तशाच तिनंही बांगड्या त्याच म्हणजे जे बांगड्यावाले मामा होते त्यांना भरायला सांगितल्या. तर पहा किती छान दिसत आहेत तिचे हात आणि कशी बसली आहे अगदी आईसारखंच. खरंच छान वाटते ना असं. त्यासाठीच खरं एक मुलगी राहावी आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे तिचे किती लाड पुरवावे. किती सुंदर असते ना मुलींचं, वेगवेगळे ड्रेस, वेगवेगळं असं हे बांगडा, हे नटणं हे. त्यानंतर मग आता बराच वेळ झाला होता. आरतीला काही थांबणं शक्य झालं नाही आमच्याच्यानं, कारण मग घरी यायला वेळ होत होता म्हणजे रात्रच पडली असती त्यामुळं. मग घरी आल्याच्या नंतर आता मला नैवेद्य वगैरे करायचा होता स्वामींना. मग आता सगळे दिवे लावून घेतले परत स्वामींना एकदा, कारण सकाळीच आपण पूजा केलेली होती तेव्हापासून तर ते छोटे दिवे लावलेले काही शक्य नव्हते. मग स्वामींना आणि तुळशीला इथे मी दिवे लावून घेतले. त्यानंतर मग नैवेद्याचं ताट केलं. काही नाही, सिंपल असाच मेन्यू होता. पिठलं भाकरी, थोडीशी खीर केली होती आणि मग जेवणामध्ये जे मी बनवलं होतं ते, आणि मग केळी, असं हे नैवेद्याचं ताट मी केलं. आणि मग स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि त्यानंतर जेवणं करून घेतली आम्ही. आणि असा होता मग माझा प्रकट दिनाच्या दिवशीचा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचा प्रकट दिवस कसा गेला किंवा तुम्ही कोणत्या केंद्रात वगैरे गेला होतात का तेही मला सांगा. आणि मग भेटूयात आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.